नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी गुलाबजामुनची रेसिपी करून दाखवत आहे. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि साहित्य पाहून कृतीला सुरुवात करूया. मी आज आहे ना तुम्हाला चितळेचे गुलाबजाम करून दाखवणार आहे. आजची स्पेशल डिश एकदम भारी होणार आहे. मी इथे 200 ग्रॅम चितळेचं इन्स्टंट गुलाबजाम पॉकेट घेतलेलं आहे. ते पीठ मळण्यासाठी दूध घेतलं आहे. गुलाबजामुन तळण्यासाठी प्युअर गाईचे तूप घेतलेले आहे. साखरेचा पाक करण्यासाठी हा ग्लास 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. तर याच्यामध्ये याच ग्लासने 1.5 ग्लास पाणी ओतणार आहे. हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. गुलाबजामुन एकदम छान होता. 200 ग्रॅमच्या पॉकेटला 1.5 ग्लास साखर अगदी बरोबर होते. तर आता मी साखरेचा पाक करायला गॅसवर ठेवत आहे. गॅस चालू करून साखरेचा पाक करण्यासाठी ठेवत आहे. तेच एका बाजूला मी याचं पीठ मळून घेत आहे. याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घेत आहे. चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढे गुलाबजामुन एकदम छान होतात. ते पीठ चांगलं मळण्यासाठी मी परातीत म्हणूनच घेतलं आहे. एकदम व्यवस्थित मळता येतं. एका बाजूला इकडे साखरेचा पाक पण होत आहे गॅसवरती. दहा मिनटं झालेली आहेत. थोडंसं हाताला तूप लावून याचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
थोडं तुपाचा हात लावला म्हणजे काय होतं की एकदम मऊ लुसलुशीत गुलाबजामुन होतात. अशा प्रकारे मी हे सगळे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे हे सगळे गुलाबजामुन गोळे करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये एक अंदाजे 100-150 ग्रॅम मी तूप टाकत आहे. तुपामध्ये तळले ना खूप टेस्टी होतात गुलाबजामुन. गरम झालेलं आहे. जास्त पण नाही गरम करायचं, मीडियम गरम करायचं आणि मंद आचेवरच पहिले थोडे तळून घ्यायचे. मीडियम गॅस ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं. त्यामुळे सगळीकडून एकसारखे कलर येतो त्याला. या स्टेपला काढून घ्यायचे. असा कलर आलेला आहे. पुढचे पण अशाच पद्धतीने तळून घेत आहे. अशा प्रकारे हे सगळे
तळून घेतलेले आहे. आता या पाक पण रेडी आहे. पाकामध्ये ना थोडा छान कलर येण्यासाठी मी केशर टाकत आहे. थोडंसं टाकायचं, त्याचा सुगंध पण छान येतो आणि कलर पण छान येतो. तर हे गुलाबजामुन खाण्यासाठी रेडी आहेत. बघा, तुम्ही पण करून, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. टेस्ट करून बघा आणि सांगा आम्हाला. मस्त ना, मस्त झालं.